नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण कंबरदुखी विना ऑपरेशन डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक या विषयावर माहिती घेणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेद तज्ज्ञ असून कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथी, मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ऍडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्म थेरपी, विजरल मॅनिप्युलेशन, ऑर्गन बॅलन्सिंग, न्यूरोमेनिंगियल मॅनिप्युलेशन याचं परदेशात प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सर्व पॅथी एकत्र करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत. सरांनी केरळापासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केलंय. विशेष करून मणक्यांचे सर्व आजार, डिस्क ब्लस, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क, 10 मिनिटापेक्षा जास्त चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं, नस दबणं, सक्ती बाहेर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 20,000 पेक्षा जास्त मणक्यांच्या विकारांचे रुग्णांचे उपचार, ऑपरेशन वाचवण्यात यश सुद्धा आलेले आहे. डॉक्टर भंडारींचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान व योग्य उपचार. चला तर लगेचच वेळ न घालवता आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सर, कंबरदुखी आणि ते सुद्धा विना ऑपरेशन. मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न, आज स्पाइन आणि मणक्याचे विकार आणि त्याचप्रमाणे कंबरदुखीचं प्रमाण सध्या खूप वाढतंय. काय कारण आहे आणि काय मार्गदर्शन करायचं आजच्या कार्यक्रमातून? एक लक्षात घ्या, कंबरदुखी ही बऱ्याच वेळा आपण बघतो की घराघरामध्ये बऱ्याच वेळा आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा किंवा 3-4 महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा कुणाला तरी कंबर दुखत असते. कधी कधी कंबर लचकते, कधी कधी कमरेचा भाग जो आहे तो कधी कधी काही पेशंटचा तिरका होतो, पुढे जातो, मागे येतो, खांद्यांचा भाग हा पुढे मागे होतो. त्याचबरोबर कधी कधी पायात मुंग्या येतात, लचक बसते. हे सगळं होण्याच्या मागे पहिलं कारण जे आहे ते म्हणजे कुठेतरी झटका बसणं किंवा कधीतरी न केलेली कामं साहसी स्वरूपात किंवा साहसी पद्धतीने करणं. बऱ्याच वेळा दिवाळी, दसरा येतो, आपण घर आवरायला काढतो आणि ती स्त्री घर आवरण्याच्या नादामध्ये किंवा ते संपवायचं असतं पटकन, कारण दुसऱ्या दिवशी कामालाही जायचं असतं आणि त्या कामाच्या निमित्तामुळे पटकन हालचाली करतात आणि एखादा झटका बसतो. त्याचबरोबर एखादा दिवशी क्रिकेट खेळायला जातात, रविवारच्या दिवशी बॉल, चेंडू पकडायला जातात किंवा बॅट एका चुकीच्या पद्धतीने फिरवली जाते. जिममध्ये एखाद्या दिवशी जातात आणि त्या दिवशी जिमिंग केलं जातं आणि त्यावेळेस झटका बसतो कुठेतरी आणि तो झटका बसल्यानंतर बऱ्याच वेळा नस ही दबली जाते किंवा चकतीही बाहेर येते. हे पहिलं कारण आहे, जे म्हणजे एखादा झटका बसणं किंवा एखादी वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणं. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे पोश्चर. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कमीत कमी एक 400-500 प्रकारच्या हालचाली करतो. त्या हालचाली करत असताना 2 ते 3 हालचाली एका सेकंदामध्ये केल्या गेल्या तर गादी ही बाहेर येते या पद्धतीने आणि गादी ही बाहेर आली या पद्धतीने तर बऱ्याच वेळा ही नस जी आहे ती दबली जाते. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे अपचन, अजीर्ण, सतत गॅसेस होणं, पोट फुगणं आणि पोट फुगून फुगून बऱ्याच वेळा आतड्यांवरती त्याचा दाब येतो आणि तो दाब तुमच्या मणक्यांवरती जातो आणि बऱ्याच वेळा कालांतराने मणके हे झिजतात त्याच्यामुळे आणि ते झिजल्यामुळे डिजनरेटिव्ह चेंजेस होऊन तिथला लॅमिना जो आहे तो लिगामेंटम फ्लॅव्हन हायपोट्रॉफी असं MRIच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं. त्यामध्ये बेसिकली ते मसल, तिथले स्नायू हे थिकनिंगमध्ये जातात, स्मॉल स्वरूपात होतात, तिथली ताकद कमी होते आणि त्यामुळे गादीवरती लोड येतो आणि ती गादी ही बाहेर येते. ही प्रामुख्याने कारणं आत्ता बघायला मिळतात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नसा या दबल्या जातात. त्याच्यामुळे कधी कधी सायटिकाचा त्रास चालू होतो. त्यामुळे नक्की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सध्या कंबरदुखीचं प्रमाण का वाढत चाललेलं आहे, त्याचप्रमाणे मणक्यांच्या आजारांबद्दल थोडंसं बोलूया. मणक्यांचे जे आजार आहेत, स्लिप डिस्क असतील किंवा स्पॉन्डिलायसिस असतील, तर या मागचं नेमकं कारण काय आहे आणि परदेशातील निदान पद्धती नेमकी काय आहे याबद्दल मला वाटतं थोडक्यात तुम्ही जर प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तर फार बरं होईल. भारतामध्ये पहिलं सगळ्यात केरळमध्ये आणि त्याचबरोबर भारतातल्या ज्या विविध आयुर्वेदिक पिढ्या आहेत आणि वेगवेगळे वैद्य परंपरा आहेत त्याच्यामध्ये स्पाइनला बघण्याची वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोक धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र शरीरामध्ये कसा आहे आणि त्यानुसार स्पाइनची तपासणी केली जाते. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नाडी परीक्षा बघून नाडीमध्ये कुठले दोष वाढलेत, कोणत्या दोषाचं आत्ता वृद्धी झालेली आहे, कोणत्या दोषांचा क्षय झालेला आहे आणि आत्ता ऋतू कुठला चालू आहे आणि त्या दोषांचा आणि ऋतूचा काय संबंध आहे.
पेशंट कोणत्या देशात राहतोय, कोणत्या राष्ट्रामध्ये राहतोय, कोणत्या राज्यामध्ये राहतोय, तिथलं वातावरण कसं आहे आणि त्यामुळे होण्याचा मणक्याचा आजार हा प्रत्येक मणक्याचा आजार प्रत्येक स्टेटनुसारही थोडाफार बदलतो. त्याचबरोबर तिसरं जी गोष्ट आहे त्यामध्ये पेशंट कसा उभा राहतोय, पेशंट कसा बसतोय, त्याचं पोश्चर गेट पॅटर्न ॲनालिसिस, त्याचबरोबर फेशियल मॅनिप्युलेशनचं ॲनालिसिस. फेशियल मॅनिप्युलेशनचं ॲनालिसिस म्हणजे पेशंटची ग्रॅव्हिटी कशी आहे, पेशंट उभा कसा आहे, पेशंट बसतो कसा आहे, पेशंट उभा राहिल्यानंतर चारी बाजूनी पेशंटला बघणं, पुढची बाजू, पेशंटची मागची बाजू, राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल, आणि त्याच्यावरनं एक निदान केलं जातं. त्याचबरोबर चौथी पद्धत जी आहे त्याच्यामध्ये नर्वोस्कोप नावाचं हे मशीन आहे. मानेपासून पहिल्या मणक्यापासून ते माकडाडापर्यंत हे मशीन लावलं जातं आणि नवचं टेम्परेचर घेतलं जातं की नक्की नवचं टेम्परेचर आता किती डिग्री आहे आणि पेशंटचा त्रास हा ॲक्यूट आहे का क्रोनिक आहे. त्याचबरोबर पुढे क्रायोबॅक्टर टेस्टिंग केली जाते, ज्याच्यामध्ये जिलेट टेस्ट केली जाते की नक्की डिस्क ही कोणत्या बाजूनी बाहेर आली आहे. उजव्या साईडनी बाहेर आहे, डाव्या साईडनी बाहेर आहे, L3 आहे, L4 आहे, L5 आहे, तसंच मानेमध्ये C6 C7 ला आहे. त्यामुळे नक्की पेशंटला फक्त हाताला मुंग्या येतात का फक्त पायाला मुंग्या येतात का पेशंटच्या फक्त उजव्या पायाला मुंग्या येतात, बाहेरच्या बाजूला, आतमधल्या बाजूला, कमरेत दुखतंय, ते कुठं एक्झॅक्ट आहे, हे सगळं विशिष्ट निदान केलं जातं आणि ते निदान करून ठरवलं जातं की हा त्रास कोणत्या ग्रेडेशनचा आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे. त्यामध्ये जर बघायला गेलं तर निदानामध्ये आम्ही त्याचबरोबर पेशंट कसा चालतोय, कसा बसतोय, कसा उठतोय, त्याचे मुवमेंट पॅटर्न काय आहेत आणि मुवमेंट करताना कोणती बाजू राईट साईड ही वीक आहे का, लेफ्ट साईड वीक आहे का, हे सगळं तपासलं जातं आणि त्याच्यावरती ॲक्युरेट निदान केलं जातं की हा त्रास ऑर्गन इम्बॅलन्समुळे आहे का, हा त्रास न्यूरोमेनिंजल ब्रेनमधलं फ्लुइड इम्बॅलन्समुळे आहे का, हा त्रास पॅथॉलॉजिकल आहे का मेकॅनिकल आहे. हे सगळं निदान केलं तर तो मणक्याचा आजार बरा व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत मिळते. नक्कीच. मला वाटतं असे काही पेशंट्स डॉक्टर तुमच्याकडे आलेले होते ज्यांना ऑपरेशन सांगितलं होतं, मात्र तुमच्या उपचार पद्धतीमुळे विना ऑपरेशन त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि त्यांना पूर्णपणे बरं सुद्धा वाटलेलं आहे. अशा काही पेशंटची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. नेमकं त्यांचं डॉक्टर बद्दल काय म्हणणं आहे आपण ऐकूयात. 15 वर्षापासूनचा त्रास होता, जे बॅक पेन, नी पेन, नेक पेन, काय म्हणाल तेवढं कमी. सगळी आयुर्वेदिक औषधं, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, सगळे कुठं गेले नाही ते विचारा. सगळीकडे जाऊन आलो आणि सरांचा इथं पत्ता मिळाल्यामुळे आम्ही इथे पोहोचलो आणि सरांची भेट झाली, फाईल वगैरे दाखवलं, सगळं दाखवलं, सरांनी सगळं ऐकून घेतलं. म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल. ह्या एका शब्दाने सगळं मिळवलं की असं एक मनामध्ये आलं की नक्की आपण बरी होऊ. आणि माझं सेशन सुरू झालं. दर महिन्याला एक सेशन व्हायला लागलं. पहिल्या महिन्यामध्ये सुरू झालं सेशन, थोडाफार फरक, पुन्हा पेन वाढतो कमी होतो या पद्धतीने. आता माझं 7वा सेशन आहे, 7 महिने मला पूर्ण झाले, पण इतकं छान वाटतंय. रोज मी योगा करते, योगा सेशन अटेंड करते, त्यामुळं खूप छान वाटतंय मला. आणि विशेष आवर्जून सांगण्याचं म्हणलं, इथला स्टाफ अतिशय खूप चांगला आहे. इतका प्रेमळ आहे, प्रत्येकाला खूप प्रेमाने अटेंड करतात आणि जे काही सेशन देतात आहेत आपल्या अगदी ताई, त्या सगळ्या अगदी खूप व्यवस्थित प्रेमाने सगळ्या, कारण का जो ट्रीटमेंट चालते ती थोडी फार पेनफुल असते, लगेच त्याला प्रेमाने नाही झालं ताई, व्यवस्थित होईल सगळं, तुम्ही बरे व्हाल आता किंवा काय. त्यामुळे इतक्या स्टाफचे खूप मनापासून धन्यवाद. खूप प्रेमळ आहेत, सगळं खूप छान आहे. त्यामुळे तुम्हाला बरं व्हायचं असेल तर नक्की सरांना भेट द्या. मला माझा कृष्ण भेटला, तुम्हालाही तुमचं जे काही आराध्य आहे ते नक्कीच इथं भेटेल आणि तुम्ही नक्की बरे व्हाल. त्यामुळे सरांच्या चरणी माझा दंडवत प्रणाम. खूप त्यांनी मला खूप वेदनेतून वाचवलं, त्यामुळं थँक्यू सो मच सर. तर ज्या पद्धतीनं डॉक्टर आपण पाहिलं आता की कसं त्या पेशंटनी आपल्याला सांगितलं, कशा पद्धतीनं तुमच्याकडे आल्यानंतर त्यांच्यामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून आलाय. पुढे मला असं विचारायचंय की डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निकमुळे ऑपरेशन कशा प्रकारे वाचतं किंवा ऑपरेशन पद्धती कशामुळे आपल्याला टाळता येते, या बाबतीत काय सांगू शकता तुम्ही? एक लक्षात घ्या, ज्यांचं रेट्रोलिस्थेसिस झालंय, रेट्रोलिस्थेसिस म्हणजे डिस्क ही मागे आलेली आहे आणि ती डिस्क उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने दाब देते नसांवरती आणि नसा दबल्या गेल्या, स्पायनल कॉर्ड ही दबली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला पाय जड होतोय, पाय दुखतोय, कंबर दुखतीये, पायात मुंग्या येतात. अशा प्रकारचं वेगवेगळे ग्रेडेशन्स, 5 ग्रेडेशन मध्ये आम्ही याला बघतो. पहिलं ग्रेडेशन आहे की जिथे पेशंटला सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी उठल्या कंबर अवघडते. सेकंड ग्रेडेशन मध्ये पेशंटला मुंग्या यायला चालू होतात. थर्ड ग्रेड मध्ये पेशंटचा पाय बधीर होतो. चौथ्या ग्रेड मध्ये पेशंटचा फूट ड्रॉप होतो. 5व्या स्टेज मध्ये पेशंटच्या पायातली ताकद कमी होऊन
लघवीचा कंट्रोल जातो आणि मोशनचा कंट्रोल जातो. तर हे सगळं जे आहे हे बरं होण्यासारखं असतं, कारण ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमध्ये आम्ही फेशिया, जो काही फेशिया मिस अलाइन झाला आहे, जे काही मसल मिस अलाइन झालेले आहेत त्याला रिअलाइन करतो. जे बोन पुढे मागे वर खाली गेलेले आहेत त्याला रिअलाइन केलं जातं. त्यासोबत 2 मणक्यांच्या मधलं जे अंतर आहे हे वाढवलं जातं, जेणेकरून गादी परत आत जायला जागा तयार होईल. आणि हे प्रूव्हन झालेलं आहे, कारण मोर दॅन 25,000 केस स्टडीज आमच्याकडे आहेत की ज्यांचे 3,000 लोकांच्या मागच्या वर्षी MRI हे पूर्ण क्लिअर आहेत की ज्या गाद्या पूर्णपणे आत गेलेल्या आहेत, दुखायचं बंद झालंय, मुंग्या याचा प्रकार बंद होतो. एक लक्षात घ्या, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमध्ये 10 लेवल्सच्या ट्रीटमेंट्स आहेत. त्यामध्ये स्पेशली पहिली लाईन जी आहे त्यामध्ये ब्रेथचे मसल आपण बॅलन्स करतो. सेकंड सेशनमध्ये आपण फूड बॅलन्स करतो. थर्ड सेशनमध्ये पेशंटची लॅटरल बाजू बॅलन्स करतो. या 3 सेशनमध्ये हे फाउंडेशन आहे, ट्रीटमेंटचा फाउंडेशन पार्ट आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटला पहिल्या सेशनमध्ये 70 ते 80% बरं वाटतं. काही पेशंटला पहिल्या सेशन नंतर दुखणं वाढतं, आणि दुखणं वाढणं हे नॉर्मल लक्षण आहे, कारण बेसिकली ज्यावेळेस 2 डिस्कमधलं अंतर वाढतं, गादी आत जायला जागा तयार होते, त्यावेळेस ॲन्युलस फायबरला जर गादी चिकटली तर पेशंटचं दुखणं वाढणं हे नॉर्मल लक्षण आहे. बऱ्याच वेळा कधी कधी पेशंटला वाटतं की पहिली ट्रीटमेंट केली आणि माझं दुखणं वाढलं, पहिलं तर दुखत नव्हतं, पण दुखणं वाढणं किंवा पेन होणं हे नॉर्मल लक्षण आहे, कारण तुमची गादी ही आत जायला तयार होते. सेकंड सेशन, जे पहिले 3 सेशन आहे त्याच्यामध्ये बॉडीचं फाउंडेशन वर्क केलं जातं. पुढचे 3 सेशन जे आहेत, महिन्यातनं 1 दिवसच पेशंटला 3 तास बोलवलं जातं. त्याच्यामध्ये 13 ते 16 प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. आणि त्याच्यामध्ये चौथं सेशन जे आहे ते कोर ॲक्टिव्हेशन सेशन आहे. कोर ॲक्टिव्हेशन म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा पेशंटची जी आतमधली बाजू आहे, दोन्ही पायाच्या आतमधली बाजू, पेल्विकचा भाग हा ॲक्टिवेट केला जातो. तिथले मसल ॲक्टिवेट केल्यामुळे कमरेतली ताकद वाढते. त्याचबरोबर लेवल 5 मध्ये पूर्ण व्हिसरल ऑर्गन जे आहेत त्याचं बॅलन्सिंग केलं जातं, तिथल्या मसलला स्ट्रेंथनिंग दिलं जातं. लेवल 6 हे खूप सुंदर सेशन आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॅकलाईन केली जाते. मानेपासून ते पायाच्या बोटापर्यंतचे मागचे मसल सगळे रिबॅलन्स केले जातात. याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटला ह्या सगळ्या सेशनमुळे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे बदल जाणवतात, कारण प्रत्येक ट्रीटमेंट ही वेगळी आहे. एकसारखं ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल नसल्यामुळे बऱ्याच वेळा प्रत्येक सेशन नंतर पेशंटच्या मध्ये बदल बघायला मिळतात. ज्या पेशंटमध्ये बधिरता घेऊन पेशंट आलाय त्याला मुंग्या चालू होतात, त्याच्या दुसऱ्या सेशन नंतर मुंग्या बंद होतात, दुखणं चालू होतं, दुखणं बंद होतं, अवघडणं बंद होतं आणि पेशंट पूर्णपणे नॉर्मल होतो. तर प्रत्येक पेशंट आल्यानंतर आम्ही एक्सरे घेतो. एक्सरे नंतर परत 4थ्या महिन्यात एक्सरेमध्ये काय चेंजेस झाले ते दाखवतो, आणि 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये MRI रिपीट केला जातो, जेणेकरून पेशंटलाही समजतं की त्याचा एपिकॅनोल किती वाढलेला आहे, गादी किती प्रमाणात ही आत गेलेली आहे. आणि साधारण एक 9 ते 12 सेशनमध्ये पूर्णपणे गादी ही आत जाते आणि पेशंटचं ऑपरेशन हे 100% वाचवण्यात यश मिळतं आपल्याला. नक्कीच. मला वाटतं अशा अजून एका रुग्णाची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, नेमकं त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे आपण ऐकूया. गाडीवरून 2-3दा पडल्यानंतर मला माझे पाय दुखायला सुरुवात झाली. मी अपॉइंटमेंट घेतली ऑनलाईन, कारण जानेवारी महिन्यापासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली. दर महिन्याला मी येते आणि 1-2 महिन्यांमध्ये मला जाणवायला लागलं की अरे आपलं पायाचं दुखणं, अगदी उजवा पाय माझा जो दुखायचा ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, 70%. 5व्या सेशन नंतर तर लिटरली मला आठवतही नाही की माझा उजवा पाय दुखलेला आहे, आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला. आज माझं 8वं सेशन पूर्ण झालेलं आहे. आता आपण रुग्णाची प्रतिक्रिया ऐकली. तुम्हाला सुद्धा कंबरदुखी संबंधातील काही तक्रारी असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक याकडे संपर्क करा. इथे एका वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कंबरदुखी विना ऑपरेशन, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विराज भंडारी. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं रुग्णांनी सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया दिली की कशा पद्धतीनं ते तुमच्याकडे आले होते आणि तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना किती मोठा फरक त्यांच्यामध्ये दिसून आलेला आहे, पुढे मला असं विचारायचं आहे की कशा पद्धतीनं नेमकी उपचार पद्धती केली जाते की जेणेकरून ऑपरेशन सांगितलेलं असतं आणि ते टाळलं जातं ऑपरेशन. ही मला वाटतं खूप मोठी उपचार पद्धती आहे. तर काय सांगू शकता, काय आहे ही उपचार पद्धती? भारताच्या बाहेर जिथे जिथे स्पाइन
आणि मनकाविकार विना ऑपरेशन विना इंजेक्शन असे जिथे जिथे कोर्सेस घेतले जातात अशा जवळजवळ एक 22 ते 26 प्रकारचे कोर्सेस इंडियाच्या बाहेर माझे झाले. आणि त्याच्यामुळे हे खरं यश त्याच्यामुळे आहे. याच्यामध्ये बेसिकली आम्ही काय करतो, पहिला कुठलाही रुग्ण आला तर त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि चेक करतो की हा आजार त्याला कशामुळे झालाय. बऱ्याच वेळा काही रुग्णांचा आजार हा न्यूरोमेनिंजियल म्हणजे राईट फ्रंटल कॉर्नल सुचर, सजायटल सुचर, ड्युरामॅटर त्याच्यामुळे तिथं मिसअलाइन झालेलं असतं आणि त्या मिसअलाइनमुळे स्पायनल कॉर्डवरती दबाव येत असतो. काही रुग्णांमध्ये व्हिसरल ऑर्गन जे आहेत जसं राईट किडनी, लेफ्ट किडनी, लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियास, डिओडिनम याच्यामध्ये कुठेतरी तिथले लिगामेंट हे टाईट झालेले असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पाठीच्या कण्यावरती प्रेशर येत राहतं. बऱ्याच वेळा बरेच रुग्ण पेन किलर खातात, कधी कधी स्टिरॉइड ड्रग घेतात. वायसोलिन सारखा 30-30 mg चा डोस पेशंट माझ्याकडे आले आणि तो चालू होता. त्यांना मी सांगितलं की याची गरज नाहीये, हे बंद करा तुम्ही. ते कित्येक वर्षभर वायसोलिन खाल्ल्यामुळे त्यांच्या किडनीवरती त्याचा परिणाम झाला होता. मग आम्ही ती गोळी बंद करायला लावली, त्यांचे स्टिरॉइडचे ड्रग बंद करायला लावले, इंजेक्शन्स बंद करायला लावले. आणि जेव्हा आम्ही त्यांचं मेन फॉल्ट मला सापडला डिओडिनम, तर डिओडिनम मी त्यांचं जेव्हा अलाइन केलं आणि त्याचबरोबर क्रायोपॅक्टरचं आम्ही सेशन त्यांना दिलं. क्रायोपॅक्टर म्हणजे काय, त्यांच्या केस स्टडीमध्ये बघायला गेलं तर त्यांचं वय होतं 45 आणि त्यांची गादी ही बाहेर आली होती. डावा पाय दुखत होता, जड होता, बधीर होता. थोडं 10 पावलं चाललं की त्यांना बसावं लागायचं, झरझर मुंग्या चालू व्हायच्या. आणि त्याच्यामुळे मग अशा केस स्टडीमध्ये आम्ही पहिलं त्यांना डिओडिनमचं मॅनिप्युलेशन दिल्यानंतर क्रायोपॅक्टर सेशन, डावा मणका तो त्यांचा मागे आलेला होता, तो मणका आम्ही नर्वोस्कोप या नावाच्या मशीनने आम्ही चेक केला आणि तो मणका परत रिअलाइन त्याच्या जागेवरती क्रायोपॅक्टर सेशननी बसवला. त्याचबरोबर पुढे त्यांना मर्मचिकित्सा दिली, फेशियल मॅनिप्युलेशनचं ब्रेथ सेशन दिलं आणि ते दिल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते बॅलन्स झालं. आणि बॅलन्स झाल्यामुळे त्यांचे जे मणके आहेत ते सगळे बॅलन्स झाले, मसल बॅलन्स झाले. चालण्याला त्यांना एक प्रकारची उत्साह आला आणि एक कॉन्फिडन्स आला की मी इझी प्रकारे चालू शकतोय. त्याच्यामुळे त्यांना ते सगळे मसलवरचा ताण कमी झाल्यामुळे पेन कमी झालं आणि ते चालल्यानंतर एक 100-200 पावलं चालले आणि त्यांचे नातेवाईक म्हणले अरे हा नाही, हा तात्पुरता फरक असेल का. तर त्यांनी आमच्या हडपसरला माझं क्लिनिक सिटी सेंटर वैभव थिएटरच्या समोर आहे, ते मगरपट्टा चौकापर्यंत जाऊन 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर चालून परत वरती आले आणि म्हणले सर मी खरंच बरं झालेलं आहे. म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये मेनली आम्ही सिम्पटम कडे बघत नाहीये, रूट कॉज कडे बघतोय की नक्की त्रास पेशंटला कशामुळे होतोय. जर पेशंटचा फेशिया मिसअलाइन असेल तर वी वर्क ऑन द फेशियल मॅनिप्युलेशन. जर पेशंटचं पेन कशा प्रकारचे, बऱ्याच पेशंटचं पेन हे सिलेंड्रिकल असतं, बऱ्याच पेशंटचं पेन हे अनफोल्ड असतं, काही पेशंटचं पेन हे रिफोल्ड असतं, काही पेशंटचं हे पिंचिंग भोसकल्याप्रमाणे वेदना, काही पेशंटच्या वेदना ह्या दाबल्यानंतर बऱ्या वाटतात, काही पेशंटला दाबलं तर दुखायला लागतं जास्त. तर हे सगळं चेक केलं जातं की तो पेनचा प्रकार कोणता आहे आणि त्यांना पेन कशा प्रकारचं होत आहे, ते पेन काय केल्यानंतर बरं होतं, काय केल्यानंतर कमी होतं, याचं सगळं एक प्रॉपर निदान केलं जातं. त्याचबरोबर हा त्रास मेकॅनिक आहे, पॅथॉलॉजिकल आहे का हा त्रास सायकोसोमॅटिक आहे, तर हे सगळं चेक करून ठरवलं जातं आणि तशा प्रकारे ज्या गरजेच्या कस्टमाइज ट्रीटमेंट त्या दिल्या जातात. त्याचबरोबर आपल्याकडे रोबोटिक डिकॉम्प्रेशन नावाचं एक मशीन आहे, त्याच्यामध्ये पेशंटला पोटावरती झोपवलं जातं, 2 मणक्यातलं अंतर वाढून ते पॅथॉलॉजिकल चेंजेस जे डिस्कवरती झालेत. आज बऱ्याच लोकांना वाटतं की डिस्क आत कशी जाणार, तर ते त्याचं जे मेन गणित आहे ते आहे 2 डिस्क मधलं अंतर तिथे वाढवलं जातं. डिस्ट्रॅक्शन आणि फ्लेक्शन नावाची ट्रीटमेंट तिथे दिली जाते त्यांनी, जेणेकरून तिथल्या त्याचबरोबर त्याच्यासोबत योगा सेशन दिले जातात. योगा सेशनमुळे पेशंटची स्ट्रेंथ वाढते, सकारात्मक ऊर्जा वाटते आणि त्याच्यामुळे हे सगळं जर कॉम्बिनेशन वापरलं, मसल बॅलन्स, बोन बॅलन्स, फेशिया बॅलन्स, न्यूरोलॉजिकल जो चेंजेस झाला, व्हिसरल ऑर्गन बॅलन्स, ह्याच्यामुळे रिझल्ट हे 100x एनहान्स होतात. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना ऑपरेशन सांगितलं ते ऑपरेशन हे नक्कीच वाचतं. नक्कीच. ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगितलं की रूट कॉज वरच तुम्ही हात ठेवता आणि त्यामुळे हे सगळे जे ऑपरेशन्स आहेत ते टाळले जातात. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की हे सगळं झालं, ऑपरेशन टळलं, कंबरदुखी जर का असेल आणि त्याच्याशी रिलेटेड जर का आजार असतील तर आहार आणि व्यायाम हे सुद्धा तितकेच महत्वाचे. ते नेमके कसे असावेत आणि काय करावेत, करावे की नाही करावे? एक लक्षात घ्या, आहार हा पहिलं औषध आहे. आहार हे आपलं पहिलं औषध आहे. कारण एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा म्हणजे 3 बैठकीत जो जेवतो तो रोगी. तर आहार हा नेहमी षडरसात्मक, गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावे, तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे.
ताक रोज अर्धा ग्लास दुपारी घ्या. जेवण करत असताना कमीत कमी 28 ते 32 वेळा एक घास चावून 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 तो तुम्हाला खायचा आहे. आणि चावत असताना तुमचं लक्ष हे अन्नाकडे पाहिजे, ना मोबाईलकडे. आज काय झालंय, बऱ्याच लोकांचं लक्ष इंस्टाची रील बघत बघत जेवण करतात, त्यामुळे अजीर्ण होतं, गॅसेस होतात आणि त्यामुळे पुढे जाऊन पाईल्सचा त्रास होतो किंवा फिशरचा त्रास होतो आणि त्यातनं कंबरदुखीला त्रास चालू होतो. त्याचबरोबर एका बैठकीमध्ये जेवायचंय. तुम्ही एकदा बैठक घालून, एका मांडी घालून तुम्ही बसलात जेवायला की ते ताट संपूसपर्यंत तुम्हाला उठायचं नाहीये. बऱ्याच वेळा काही लोक काय करतात, सकाळी 9 वाजता न्याहारी घेतात, ब्रेकफास्ट करतात, मग 10:30 वाजता एखादा लाडू खातात, 11 वाजता चिवडा खातात, 2 वाजता जेवण करतात. असं न करता एका बैठकीत सकाळचं जेवण 9:30-10 करा, संध्याकाळचं जेवण 5:30-6, 6:30 पर्यंत करा, तर तुम्हाला आजार हा नक्कीच होणार नाहीये. त्याचबरोबर व्यायाम जो आहे, सूर्यनमस्कार सारखा जो व्यायामाचा प्रकार आहे, 12 आसन स्थिती त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक आसन स्थितीमध्ये 30 सेकंद थांबायचं आहे. आणि त्याचबरोबर काही युट्यूबला डॉक्टर विराज भंडारी मंडे योगा प्रोग्राम, ज्या लोकांचं बेसिक कंबर दुखते किंवा लचकते वारंवार, त्यांनी हे योगा यूट्यूबला जाऊन स्वतः करायचे. अत्यंत सावकाश करा, जोर न लावता तुम्हाला जे सोसल ते करायचं आहे. भिंतीचा वापर, खुर्चीचा वापर करून तो योगा प्रकार, मंडे योगा प्रोग्राम, वेनसडे योगा प्रोग्राम, फ्रायडे योगा प्रोग्राम हा यूट्यूबला आम्ही दिलेला आहे. तुम्ही जर तो योगा प्रोग्राम नित्य नियमाने केला तर नक्कीच तुमची कंबरदुखी ही कमी होणार आहे. तुम्ही सांगितलं की तुमच्या युट्यूब चॅनलला अक्षरशः योगा प्रकार सुद्धा उपलब्ध आहे, त्याचा वापर सुद्धा रुग्णांनी करणं फार आवश्यक आहे. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक मध्ये कंबरदुखीवर विना ऑपरेशन उपचार पद्धती कशी केली जाते याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा प्रेक्षक हो, जर का कंबरदुखी संदर्भातले काही आजार असतील किंवा काही त्रास असतील तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि डॉक्टरांशी नेहमी संपर्कात राहा. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी.